ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष। 30 मार्चला कर्जत येथे भव्य मोर्चा व आंदोलन। कर्जत महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ प्रादेशिक विभाग मुंबई अहिल्यानगर वंचित बहुजन आघाडी व महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी दिनांक 30 मार्च 2026 रोजी भव्य मोर्चा, धरणे आंदोलन व जागरण गोंधळ पोतराज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। हा मोर्चा मराठी मुलांची शाळा कर्जत येथून सुरू होणार आहे। तहसील कार्यालयातील कामकाजाबाबत गंभीर तक्रारी पुढे आल्या असून तहसीलदारांचे दालन सतत बंद राहणे, ग्राहक दिन न साजरा होणे आणि नागरिकांना वारंवार फेऱ्या मारूनही अधिकाऱ्यांची भेट न होणे यामुळे ज्येष्ठ नागरिक व सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। तसेच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मंजूर आदेश वेळेत मिळत नसून मानधन देण्यात मोठा विलंब होत आहे। पूर्वी दर महिन्याच्या 5 तारखेपूर्वी मिळणारे मानधन आता 25 ते 30 तारखेपर्यंत उशिरा मिळत असल्याने गरीब, अपंग, विधवा व ज्येष्ठ नागरिक आर्थिक अडचणीत सापडत आहे। अनेक लाभार्थ्यांचे मानधन बंद झाल्याचेही तक्रार आहेत। याशिवाय कर्जत शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र व कार्यालयासाठी गेल्या 3 वर्षापासून मागणी करूनही जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही। याबाबत प्रशासनाने तत्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। या सर्व प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आयोजकांनी दिला आहे। महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक विकास काम मुंबई जिल्हा अहिल्यानगर व वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने कर्जत तहसील कार्यालय भव्य मोर्चा दिनांक 30/3/2026 रोजी होणार आहे। मोर्चा मराठी शाळेपासून निघणार मराठी शाळेपासून निघून तहसील कार्यालयामध्ये जाणार आहे आणि त्या आमच्या प्रमुख मागण्या 19 आहेत। त्या मागण्यामध्ये पहिली मागणी आहे की कर्जत तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार नवीन आल्यापासून या तहसीलदारनी दार बंद करून कामकाज चालू केलेले असल्यामुळे आमचे ज्येष्ठ नागरिक, विधवा, परित्यक्ता, अपंग यांच्या प्रश्नासाठी त्यांना भेटण्यासाठी गेले असता ते भेटू शकत नाहीत। यामुळे अनेक लोक नाराज आहेत। आमचे ज्येष्ठ नागरिक सेवा संघ याबाबत त्यांच्या विरोधात हा मोर्चा आहे आणि तहसील